जागर ऑनलाईनमध्ये आठवड्यामध्ये आपण आणीबाणी या विषयावरती चर्चा करणार आहोत. त्याची 2-3 कारणं आहेत. एक तर संविधान स्वीकारलं, त्याचा अमृत महोत्सव चालू आहे. 75 वर्ष झालेले आहेत. आणीबाणी जाहीर झाली त्यावेळेला संविधानाला 25 वर्ष झाली होती, म्हणजे रौप्य महोत्सव होता. आणि आणीबाणी लागू झाली त्या वर्षानंतर आत्ता त्याचा सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष होत आहेत. असा हा एक योगायोग जुळून आलेला आहे. आणि हा आणीबाणीचा दिवस किंवा आणीबाणी जाहीर झाली तो 25 जून हा लोकशाही हत्या दिन म्हणून आत्ताचे सत्ताधारी पक्ष साजरा करीत आहेत. आणीबाणीच्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे, काँग्रेसमधली फूट, काँग्रेसमध्ये डावं उजवं अशा स्वरूपाचा इंडिकेटचा परिणाम, बांगलादेशाचं युद्ध, 1972चा दुष्काळ, रेल्वेचा संप, अशा सगळ्या अनेक गोष्टी त्या काळात घडत होत्या आणि ज्याच्या परिणामी आणीबाणीच्या पर्याय निवडण्याचा निर्णय त्यावेळेला इंदिरा गांधी यांनी घेतला. वास्तविक तो योग्य अयोग्य या काळाच्या पातळीवर आता आपण तपासू शकतो, कारण त्याला 50 वर्ष झालेले आहेत. आणि हे तपासत असताना आत्ता जे सत्ताधारी पक्ष सत्तेवर आहे त्या पक्षातल्या बऱ्याच लोकांनी आणीबाणीच्या विरोधात काम केलं होतं, आणीबाणीच्या विरोधात संघर्ष केला होता. मूलभूत अधिकार त्यावेळेला काढून घेण्यात आले होते, प्रसारमाध्यमांच्यावर बंदी घालण्यात आली होती. आणि आत्ताची परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटतं की आणीबाणी सदृश्य परिस्थिती आज देखील तयार झालेली आहे. कारण आणीबाणी जाहीर केल्यानंतर जे काही पावलं उचलली गेली आणि लोकशाहीचे संकोच करण्यात आला, लोकशाहीचा संकोच झाला, त्याच प्रकारचा संकोच आज सुद्धा होतो आहे का, असा प्रश्न उपस्थित करावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं आणीबाणी ती आणि ही अशी आपण चर्चा या आठवड्यात करतो आहोत. आपल्याला हा लेख कसा वाटला, आपली काही मतं आहेत ती कळवावीत, प्रतिक्रिया द्याव्यात आणि आपण इतरांनाही सांगावं. जागर ऑनलाईनवर जाऊन लेख वाचायला विसरू नका. धन्यवाद.